तर देशातल्या राजकारणात जे सुरू आहे ते लोकांना न पटणार असल्याचं नांदगावकरांनी म्हटलं। पक्ष सोडून जाणारे आहेत म्हणून घेणारे आहेत असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। जाणाऱ्यांनी जाताना विचार केला पाहिजे असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। लोकांनी ज्या लोकांना निवडून दिलं, जे मतदान केलं, ज्या पक्षाला केलं, ज्या पक्षाच्या विचारधारेला केलं, ज्या नेत्याला केलं, त्याच्या चिन्हांना केलं, तो सन्मान राखला जातच नाही। पण त्यासोबतच ज्या विचारधारेला लोकांनी मतदान केले त्या विचारधारेचाही सन्मान राखला जात नाही। त्याच्यामुळे एक प्रकारे हा लोकांचा अवमान आहे। त्याच्यामुळे दुर्दैवाने बोलावं लागते आत्ताच्या राजकारणाविषयी की दुर्दैवाने जाणारे आहेत म्हणून घेणारे येत आहेत। जर जाणारे नसतं तर घेणारे येणारच नसतं। तर सत्तेसाठी लाचार खासदारांची लोकशाही आणि जनतेशी गद्दारी आहे असं वर्षा गायकवाडांनी 50 खोक्यांची विकृती लोकशाहीला अत्यंत घातक असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार करून लोकप्रतिनिधी, त्यांना लोकप्रतिनिधीचा अर्थ तरी कळतो का, पण लोकप्रतिनिधींची खरेदी आणि विक्रीचा व्यवहार सध्या सुरू आहे। कवडी मोल भावाने लोकांना विकत घेण्याचं काम सध्या चालू आहे। लोकप्रतिनिधीची तुम्ही किंमत ठरवलेली आहे आणि दुर्दैवाने आमची लोकप्रतिनिधी मंडळी सुद्धा सत्तेच्या समोर लाचार झालेली आहे, गद्दार झालेली आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी काही त्या ठिकाणी लोक जे आहे ते विकण्याचं काम करतात। विधान परिषदेसाठी सोलापुरात 3 आमदार आमच्या सोबत असल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलेलं आहे। आमदारांच्या महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊतांच्या बाजूने कल असल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलं। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी हे वक्तव्य केलं। सोलापूर जिल्ह्याचे आपण सांगितलं 3 आमदार, तसं तुतारीचे 4ही आमदार हे महायुतीच्या त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार असलेले राजेंद्र राऊत यांच्या बाजूने त्या निवडणुकीमध्ये सहकार्य करत आहेत। त्यांचा कल हा महायुतीच्या बाजूने आहे, कारण राज्यामध्ये ज्या पद्धतीनं विकासात्मक घोडदौड चालू आहे त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सरकारसोबत पुरत राहावं अशा पद्धतीचं वाटणं हे नैसर्गिक आहे। आमदार हे काही स्वतः या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार नसतात, त्यांच्या भागामध्ये त्यांनी निवडून आलेले सदस्य हे त्या ठिकाणी मतदार असतात आणि त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे। लातूरमध्ये नांदेड भाजपचे सर्व नगरसेवक खासगी हॉटेलमध्ये एकत्र आलेले आहेत। अशोक चव्हाण चिखलीकरांसोबत नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। लातूरच्या खासगी हॉटेलमध्ये नांदेडच्या नगरसेवकांची बैठक पार पडलेली आहे। नांदेडच्या नगरसेवकांच्या लातूरच्या खासगी हॉटेलमध्ये मुक्काम जो आहे तो पाहायला मिळतो। तर माजी खासदार दिवंगत दत्ता मेघेंचे चिरंजीव अर्जुन मेघेंनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय। मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अर्जुन मेघेंचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। पक्षाला ताकद द्यायची आहे, पक्षाला मुंबई महाराष्ट्रामध्ये अजून ताकद द्यायची आहे, त्याच्यासाठी आम्ही काम करणार आणि मी सगळ्यांना आश्वासन देतो, सगळ्यांना प्रॉमिस करतो की मी पूर्ण मनापासून काम करणार आणि तुम्हाला काही शंका येणार नाही पुढे आणि आपण एकत्र मिळून महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं काम मोठं करणार। कर्जमाफीच्या बैठकीसाठी रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र पाहायला मिळालं। ट्विट करत रोहित पवारांनी ही माहिती दिली। पुढील 2 ते 4 दिवसात सरकार बैठक बोलावेल अशी अपेक्षा आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। सरकारनं दगाफटका केल्यास त्यांना परवडणार नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पंढरपूरच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन 22 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफी संदर्भात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं गिरीश महाजनांनी दिलंय। त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशीही फोनवर चर्चा केली होती। त्यांच्या विनंतीचा मान राखत अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आलंय। आता दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढावा। विनंतीनंतर स्मरणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं असल्याचं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। तर पुरंदर विमानतळासाठी 15 ऑगस्ट पर्यंत भूसंपादन पूर्ण होणार असं जितेंद्र डुड्डी यांनी म्हटलेलं आहे। 10 जून पर्यंत 650 शेतकऱ्यांना 950 कोटींचं वाटप केलं असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डीने दिली आहे। भूसंपादनाच्या वाटपासाठी उद्या सरकारकडून 500 कोटी मिळणार असल्याचं देखील जितेंद्र डुड्डींनी म्हटलं। 30 जून पर्यंत अजून मुदत वाढेल
वाढवलेली आहेत आणि 10 जूनपासून आतापर्यंत आमच्याकडे अजून 500 हेक्टरची संमती शेतकऱ्याची आलेली आहे. म्हणजे आता आपली 1216 हेक्टरपैकी 900 हेक्टरची संमती आपल्याकडे आलेली आहेत आणि उद्या आम्हाला 500 कोटी रुपये अजून शासनाकडून मिळणार आहेत. येणाऱ्या आठवड्यामध्ये अजून 2000 कोटी रुपये मिळणार आहेत. आमचा टार्गेट आहे की जून एंडपर्यंत किमान 50% क्षेत्राचे पैशाचे वाटप